गणपतीपुळे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेलं हे ठिकाण प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी पाहायचं असतंच. इथे असलेलं श्री गणेशाचं मंदिर, सुंदर निळाशार समुद्र आणि कोकणचा निसर्ग घरबसल्या पाहायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सागर मधने. आता आहोत आपण कोकणमध्ये आणि कोकणामधली काही महत्त्वाची ठिकाणं आपण यापुढे पाहणार आहोत. आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय महाराष्ट्रातल्या सगळ्यात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेलं आणि प्रसिद्ध देखील असलेलं गणपतीपुळे हे ठिकाण पाहण्यासाठी. खर तर गणपतीपुळेचं जे गणपतीचं मंदिर आहे ते फार प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचसोबतच गणपतीपुळेचा निसर्ग सुंदर असा समुद्र किनारा आणि आणखी काही महत्त्वाची ठिकाणं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. गणपतीपुळे मुंबईपासून 340 किलोमीटर, पुण्यापासून 293 किलोमीटर तर रत्नागिरी शहरापासून अवघ्या 24 किलोमीटर अंतरावरती आहे. हे ठिकाण सुरुवातीपासून प्रसिद्ध आहेच, पण काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या नवरा माझा नवसाचा या मराठी चित्रपटामुळे हे ठिकाण प्रत्येकालाच पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. कारण या ठिकाणी फक्त श्री गणेशाचं मंदिर नाही, तर मंदिराच्या अगदी समोरच नजरेस पडणारा सुंदर समुद्र किनारा पाहता यावा यासाठी दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी भेट देत असतात. खास करून उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गणपतीपुळेमध्ये पोहोचल्यावर या सुंदर कमानी प्रवेशद्वारातून मंदिराकडे जायला रस्ता आहे. मंदिराच्या समोरच समुद्र किनारा असल्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच या ठिकाणी धमाल मजा करता येते. गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर असलेलं हे श्री गणेशाचं मंदिर. चला तर मग आधी मंदिरात जाऊन गणेशाचं दर्शन करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीपुळेला येण्याचा बेस्ट टाइम म्हणजेच उन्हाळ्याचे दिवस. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी शक्यतो सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना बंदी असते. मात्र उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्ट्या असल्यामुळे या समुद्रकिनारी फिरायला भरपूर लोक येतात.
सकाळी सकाळी श्री गणेशाच्या मंदिरामधून दर्शन करून आताच आम्ही समुद्रकिनारी येऊन पोहोचलोय। या बाजूला मंदिर आहे जिथं आपण सकाळीच दर्शन घेतलंय आणि आता सूर्य थोडासा डोंगराच्या वरती आलाय, त्यामुळे समुद्र कसा दिसतोय बघा, मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं भारी वाटतंय। खरतर गणपतीपुळे मंदिराच्या समोर असलेल्या या समुद्रकिनारी वर्षातून लाखो लोक येत असतात। मात्र या मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती समुद्र काठावरती असलेली ही सुंदर जागा फार थोड्या लोकांना माहीत आहे। गणपतीच्या मंदिरापासून डाव्या बाजूला समुद्र किनाऱ्याने अंदाजे 5 मिनिटं पुढे चालत गेल्यावर आपण या सुंदर जागी येऊन पोहोचतो। गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावरील एक अशी जागा जी फार थोड्या लोकांना माहिती आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, गुहेसारखं असं दगडाच्या आतमध्ये तयार झालंय आणि समुद्राचं जे पाणी आहे ना ते असं जोरात इकडे धडकूनच ही गुहा तयार झालेली आहे। तुम्ही इकडे पाहू शकता समुद्राचं पाणी, आता पाण्याची पातळी थोडीशी कमी आहे त्यामुळे लाटा इकडे जास्त वेगाने येत नाहीयेत। तुम्ही कधी गणपतीपुळेला आलात तर ही सुंदर जागा नक्की पहा।
कोकणामध्ये समुद्र तर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र इथल्या समुद्राची काही बातच न्यारी आहे. तर आम्ही आहोत गणपतीपुळेच्या समुद्र किनारी आणि माझ्या सोबत ही आमची गँग. पाणी वाढले वर या. संध्याकाळच्या वेळी इथल्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्यास्त पाहण्याची काही मजाच और असते. तर मित्रांनो, गणपतीपुळेची ही सफर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.